वातावरण सुरू आहे. कुठली निवड? महायुती विधानसभेची जी तयारी सुरू आहे त्या संदर्भात जरा अजिबात मी बोलणार नाही. कारण असं आहे, अजून प्राथमिक अवस्थेत विधानसभेच्या निवडणुकीचा विषय आहे. कुठल्याही पक्षाचे उमेदवार ठरले नाहीत, नुसती चर्चा आहे. का वेळ? आता मी सांगितलेल्या विषयावर आपण चर्चा केली तर काहीतरी हे लागेल. निवडणुकीत कशात काय नाही आहेत. कोणाचे उमेदवार ठरतात सांगा दोन्ही बाजूनी. इकडे 3 आहेत, तिकडे 3 आहेत. अजून वाटणी चालली आहे, आमचे किती तुमचे किती. त्यात आपण का वेळ दवडायचा असं मला वाटतं. तुम्हाला स्पेसिफिक काय विचारायचं विचार आम्ही उत्तर देणार. विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाची ऑफर होती, मग मी काय बोलणार. नितीन गडकरी माझे मित्र आहेत. त्यांचं राजकीय भाषण होतं का वैयक्तिक मत होतं ते मला माहीत नाही, आणि त्याच्यावर मी कॉमेंट्स देत नाही. नो कॉमेंट्स. जुनी पेन्शनच्या संदर्भात आज मेळावा होता. सॉरी, जुनी पेन्शनच्या संदर्भात आज मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आमचं सरकार आलं की आम्ही जुनी पेन्शन योजना चालू करू. आलं तर ना, तरला काय अर्थ आहे का? तुम्ही बातम्या उद्या क्वेश्चन मार्क टाकून द्या, कोण वाचेल का तुमच्या बातम्या? जर तरला उत्तर नाही, तो होणारच नाहीये. बोलायला काय? त्याला बजेट कळतो? उद्धव ठाकरेला बजेट कळतो का? हे पैसे कुठल्या हेड खाली देणार सांग मला. फायनान्स मिनिस्टर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आले होते मुंबईत. निर्मला सीतारामन आल्या होत्या, आणि राज्याच्या मुख्यमंत्री एक हे झाला कार्यक्रम. तिथे त्याने एक प्रश्न उपस्थित झाला. उद्धव ठाकरे बोलतो मला बजेट कळत नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, आणि त्याचं नाव घेता आज संध्याकाळचं जेवावं की नाही का मला कळत नाही. काय ज्या माणसाला अक्कल नाही त्या माणसाचं मुख्यमंत्री व्हायचं आहे. दारोदारी फिरतोय. बाळासाहेब कोणाची दारी गेलं नाही हो. मातोश्री सगळे नेते आले देशातले. हा दार आहे मला मुख्यमंत्री करा. ते म्हणतात की मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नाही, पण संजय राऊत म्हणतात की तेच होणार. 2 म्हणजे महाराष्ट्र आहेत काय? दोघं म्हणजे काय? संजय राऊत मूर्ख आहे. तो सगळ्यांना कामाला लावतो. सकाळी उठला, ब्रश करायच्या अगोदर खाली येतो आणि प्रेसला भेटतो, आणि तुमचे दांडे घेऊन उभे असतात खाली. काय आहे काय? त्यांनी देशाच्या राज्याच्या जनहिताचा कुठला मुद्दा संजय राऊतने मांडला किंवा अग्रलेखा? मला तो विषय सांगा. काय बोलतो तो? पंतप्रधानापासून टीका, उद्धव आणि पंतप्रधान टीका. तुमची लायकी, पात्रता, गुणवत्ता आहे का त्याच्यामध्ये? जुने कोण नेते बघा, दाखवा मला. आपल्यापेक्षा सिनियर ज्येष्ठ माणसाच्या कॉमेंट्सवरून कॉमेंट्स नाही करायचे. आता कोणी करतं? तो आदित्य डायरेक्ट पंतप्रधान काही बोलतो. अजून काही कळत नाही, राजकारण नाही. आपण खासदार म्हणून आता मतदारसंघातल्या कोणत्या प्रश्नाला किंवा मुद्द्याला महत्त्व देत आहे? मी याच्या अगोदर एक प्रेस घेतली होती, त्यात मी म्हणालो मुळात मग एक तर मी विकास आणि वाहतूक याला महत्त्व होतं. विकास करायचा असेल तर त्या शहराला, त्या जिल्ह्याला, त्या राज्य देशाला वाहतूक व्यवस्था आदर्श पाहिजे. आणि म्हणून इथला हायवे आणि अप्रोच रोड यासंबंधी मी मीटिंग घेणार. कलेक्टर आणि संबंधित डिपार्टमेंटची. नैसर्गिक आपत्ती, चिपळूणच्या पूर परिस्थितीवर, पाण्याच्या प्रश्नावर या संबंधीच्या मीटिंग घ्यायचं मी ठरलेलं आहे. कलेक्टरला पत्र दिलेलं आहे, पण मी अनंत चतुर्थीनंतर त्यांच्याकडून वेळ घेणार. आणि हे प्रमुख जे प्रश्न भेडसावणार आहेत, तसं रोजगार. इथे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. इथे शेती होते, अनेक प्रकारची फळंही निर्माण होतात, पण बाय प्रोडक्ट नाही आहे. फळं जशी तशी विकली जातात, आणि त्याच्यामुळे बाय प्रोडक्टमुळे अधिकचे पैसे जे मिळतात. आंबा जसा तसा विकला तर 5 ते 10 रुपयापर्यंत क्रॉफर्ड मार्केटला पैसे मिळतात. तोच मँगो पल्पमध्ये गेला तर 50 रुपये पण एका आंब्यामागे मिळतात. आणि म्हणून बाय प्रोडक्टला आपल्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करणं, त्यासाठी आवश्यक ती मदत, लोन, मशिनरी उपलब्ध करणं आवश्यक आहे. दादा, मगाशी तुम्ही चर्चेला एक मुद्दा मांडला होता की ते आपल्याला काही औषधी वनस्पती असतील तर त्या विषयावर आपण काम करू. आपला जो दसपटी भाग आहे ना, नागदिवसी होळी,
तर त्या परिसरामध्ये बऱ्यापैकी औषधी वनस्पती सापडतात. तो एरिया जर अख्ख्या दोन्ही जिल्ह्याच्या सगळ्या जंगलात, आणि आपण दसपटीचं नाव देऊ द्या ना, सर्वेवर येतील द्या, करू सगळीकडे करणार. आणि मग जिथे औषधं जवळ मोठ्या प्रमाणात सापडतील असा तालुका म्हणा, तर त्याच्या जवळपास कंपनी होईल, ट्रान्सपोर्ट खर्च किंवा कॉस्ट वाढू नये म्हणून. आणि ते सगळं गणित आम्ही केलेलं आहे. आणि मग त्यासाठी जेव्हा येऊन जातील तो रिपोर्ट बघू आणि बसू आपण. आता जो आपला नदीच्या गाळाचा विषय झाला, चर्चा भरपूर वेळ झाली त्याच्यावर. साधारण माझ्या म्हणजे आत्ताची माहिती आहे 25 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला याच्यामध्ये. यावर्षी सुद्धा मला वाटतं ते काढतील, परंतु त्याचा जो निधी आहे दादा तो कमी पडतो. जर सेंट्रल गव्हर्नमेंट करून आपण काही प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला मशीन लावून गाळ काढतात. तो एक विषय. आणि वैतरणा आणि वाशिष्ठी जिथं एकत्र संगम होतो त्या ठिकाणी जलसंपदा विभागाचा एक प्लॅन असा आहे की तिथे म्हणजे टनेल 6 किलोमीटरचं टाकायचं 12 मीटर याच्यामध्ये. तर त्याला आपल्याकडून फंड किंवा हे झालं तर मी डिपार्टमेंटकडून हे प्रस्तावाची माहिती मागून घेईन. आणि फंडच कमी असेल तर केंद्र किंवा राज्य सरकारच्या तिजोरीतून उपलब्ध करून देईन. मी ती साईट पाहिली आहे. मी जेव्हा मंत्री होतो, महसूल मंत्री, ती साईटवर गेलो होतो. दादा, वाहतुकीचा मुद्दा आता तुम्ही उपस्थित केला. यावर्षीचे गणपती देखील चाकरमानच्या खड्ड्यातूनच गेले. चाकरमान्यानं कोकण काढलं पाहिजे. येतो जातो कसा कोकण आहे, त्या कोकणासाठी काहीतरी करायला पाहिजे. दुसऱ्याला सुचवणं सोपं असतं, पण आपण काहीतरी करायला पाहिजे, याचं प्रबोधन व्हावं यासाठी ठेवले असतील. खड्ड्यात गेला, कोकणात दिलं नाही, माझं लक्ष आहे आणि मी ते काढणार. दादा, हा ब्रिज पुढे वाढवता येईल का? म्हणजे आपला ब्रिज आहे तो युनायटेड हायस्कूल पर्यंत आहे. पहिल्या प्लॅन माहित नाही. मी आता आलो असेल ब्रिजवर, पण ते अमुकच ब्रिजवर तुम्ही मला माहिती. साईटवर विरोध झाला, तिथे मागच्या वेळेला गेलो होतो मी चालत. एक ब्रिज आहे आणि तिथून तिथे विरोध झाला, मग लोकांनी, स्थानिक लोकांनी दाखवलं असेल तर मी त्यांना तुमचं म्हणणं घ्यावा, आणि लोकांचं ते म्हणणं असेल आपण घ्यायला लावू, पैसे उपलब्ध करू. कोकणासाठी, या दोन्ही जिल्ह्यासाठी विकास आणि समस्या दूर करण्यासाठी फंड कमी पडणार नाही. आता तुमच्या वक्तव्यातून असं येतं की बेरोजगारांना रोजगार मिळावेत, व्यवसाय यावेत. बारसू रिफायनरीबद्दल तुमचं मत काय? बारसू रिफायनरीबद्दल मत काय तुमचं? मग ते व्हावी आणि मी मदत करणार. माझं पुरी साहेबांशी बोलणं झालंय, संबंधित मंत्र्यांशी. त्यांनी सांगितलंय की तिथे जर अडचण होणार नसेल तर मी त्या कंपनीशी बोलेन, आणि त्यांनी कन्सल्ट दिल्यावर ते आपल्याला परवानगी देतील आणि तेव्हा मी उभा राहणार. दादा, कंपनीने माघार घेतल्याची चर्चा ऐकून घ्या, म्हणूनच सांगतो. पुरी साहेब परत बोलतील, त्या वातावरणात घेतली होती, त्यांना परत विश्वास देतील की तुम्ही बा आता असं काय होणार नाही, आम्ही सगळी तुम्हाला आवश्यक प्रोटेक्शन देऊ. आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस आणि स्थानिक लोक मदत करू. इंडस्ट्रीची कनेक्टेड तुम्ही मगाशी आणखी अग्रणी मुद्दा मांडला. किंवा आपले ते 3 इंडस्ट्री आहेत, म्हणजे इथली खेरडी MIDC ती इंजिनिअरिंग झोन आहे, जसं लोटे केमिकल झोन आहे, आणि परत गाणी खडपुडेला आहे. वर कोकोकोला प्रोजेक्ट येतोय म्हणजे, परंतु इथे बरीच वर्ष हा जो इंजिनिअरिंग झोन आहे तो डेव्हलप झालेला आहे. त्या दृष्टीने जरा काही मध्ये बैठक किंवा अशा पद्धतीने झालं इथेच. मी तुम्हाला एक सांगू ना, मध्ये खासदार झालो, पावसाळा सुरू झाला, हेवी रेन वगैरे. आत्ता या 2-4 दिवसात थोडं कमी झालं. या संबंधी हे प्रोजेक्टला मी भेट देईन, प्रोजेक्टची माहिती घेईन MIDCची, आणि तिथे इंजिनिअरिंग कारखाने येणार असतील तर एक पियुष गोयल, उदय सामंत यांना सांगून जे कारखाने वेटिंग लिस्टवर आहेत त्यांना आपण भेटू. मी भेटेन, व या तुम्हाला काय पाहिजे मदत करू. काही लोकांना फायनान्स, काही लोकांना जागा, आणि तिसरी गोष्टी त्यांना सरकारची सवलत. या 3 गोष्टी लागतात कारखान्यांना. मी त्याच्यात जे येऊ घातलेले आहेत त्यांना मी 3 गोष्टी सहकार्य करू शकतो. पण दादा, तुम्ही हे उद्योग मंत्री असताना घोषणा केली होती, अनेक लोकांनी प्लॉट अडकवून ठेवलेत, केवळ वापरात नाही, ते परत काढून ते त्यांना गरज आहे त्यांना देऊ. नाही, ऐकून घ्या. नोटिसा दिल्या, काही लोकांनी वेळ मागितला अजून, कारण काय एक पिरियड असतो की एवढ्या 3 वर्षात तुम्ही डेव्हलप नाही केलं तर सरकार परत घेईल.
तर परत घेताना तेवढ्यात त्यांचं मध्ये कोरोना आला, कोरोनामध्ये अनेक समस्या आल्या, तो काळ आपण वगळला, ती 2-2.5 वर्ष त्यातून वगळल्यामुळे त्यांना ती सवलत. यापूर्वी नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं होतं जाहीरपणे की तशीच वेळ आली तर मशिदीमध्ये घुसून आम्ही मारू म्हणून. त्यावर एक वडील म्हणून तुमचं मत काय आणि एक राजकारणी एवढ्या वर्ष तुम्ही राजकारण करतायची 2 मत काय असतील तुमच्या याच्यावर? मी याच्यावर भारतीय जनता पक्षाचं हेड ऑफिस मुंबई तिथे प्रेस घेतली आणि त्यावेळेला हा प्रश्न मला विचारला, मी उत्तर दिलं. नितेश राणे जे काही वक्तव्य केलं त्याला तसं म्हणायचं नव्हतं. जर आमच्या देशात येऊन जर इथे तुम्ही आमच्या देशामध्ये अतिरेकी कारवाया करणार असाल तर आम्ही करू असं त्यांनी म्हणाला. पण ते मस्जिद हा शब्द त्यांनी वापरायला नको होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा केला, ती माझी चूक झाली. पूर्वी मी बरीच वाक्य अशी बोललेलो आहे. काय हो, त्यांनी काही बोललं चालतं, त्याने आमच्या महिला मुलींवर अत्याचार केले चालतात. किती आपल्या हिंदू लोक रस्त्यावर येतात, किती हलल करून मारला तरुण मुलींना. त्या का नाही आमच्या भावना तीव्र होत? नितेश राणे बोलला मस्जिद घुसून लगेच आपले लोक प्रश्नाचा भडीमार करतात. ठीक आहे, वाक्य चुकलं. आम्हाला सगळ्यात मुसलमान वाईट नाही, आमचे भारतीय नागरिक म्हणा किंवा भारताबद्दल प्रेम असलेले मुस्लिम आहेत, त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण आमच्या समाजावर, आमच्या हिंदू धर्माच्या महिलांवर अत्याचार होतो तेव्हा बाजू ही राष्ट्रप्रेमी मुस्लिम का घेत नाही? का घेत नाही? त्यामुळे नितेश बोलला, मी त्यात सुधारणा केली, त्यांनी केली. पण आज नितेश तोंड बंद करेल, अनेक नितेश तयार होते ना, नारायण राणे तयार होते ना. किती दिवस सहन करणार? तुम्ही जर ती एक केस कुठलीही घ्या, त्यांनी हलाल करून मारलेली, आपण ऐकू शकत नाही. प्रत्यक्ष तो व्हिडिओ पाहिला तर काय होईल? सर, ही बाब एक झाली. मात्र 2 किंवा 3 पुजारी एका मुलीला घेऊन देवळातच तिच्यावर अतिप्रसंग करतात, त्याच्यावर तुमचं मत काय? मत काय? त्यांना शिक्षा व्हावी. पुजारी असो, कुठल्याही माणसाने अत्याचार केला त्याच्यावर गुन्हा दाखवून त्याला कडक कारवाई करावी, या मताचा मी आहे. पुजारी असो, कुठल्या धर्माचा, एक आरोपी आहे, कुठल्या जाती धर्माचा म्हणून पाहता कामा नये. आरोपी त्याला एक धरून शरद पवार आज असं म्हणाले की महिलांचे जे वाढते अत्याचार आहेत ते बघून सरकारने 1500 रुपये देण्यापेक्षा महिलांवरचे अन्याय अत्याचार थांबवले. 4 वेळा मुख्यमंत्री होतात, का नाही थांबवलं? तेव्हा किती अत्याचार, यादी काढू का? आता या वयात बोलता हो, 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात तेव्हा अत्याचारासाठी काय केलं नाही? तेव्हा अशा योजना आणल्या नाहीत. त्या 3000 तुम्ही द्यायचे होते ना, तेव्हा का नाही अशी चांगली योजना आठवली तुम्हाला? आणि नको त्या वयात आठवते का, हातात काय नसताना? मला वाटतं तुम्ही सुपारी घेतली वाटतं.